हा पडला चांगला. खाली पाय लावून बघूया किती उंच आहे ते बघूया. बाप रे. तर मित्रांनो इथं बेकार परिस्थिती आमची झाली आहे. पाऊस आलाय जोरात आणि आम्हाला आता राहायला शपथ रे. वातावरणाची मजा घेत घेत खाणार. अचानक प्लॅन बघूया काय प्लॅन होता. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तू जंगलात कुठं आणलं सांग आम्हाला. काही तासात आम्ही एंटर होत आहोत. बघूया विक्रम पाहायचं लोकेशन आहे. बघूया कुठे नेतो आम्हाला. चला कंटिन्यू ब्लॉग. दरड कोसळली इथे तू आम्हाला दरडी तिकडे आणलंच आहेस. वा 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 वा. तर हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पाचपुडे ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहे जरा पानवलला. तर बघूया आजचा ब्लॉग काय होतोय. तर पानवलचा वॉटरफॉल आम्हाला बघायचा होता. बरेच दिवस बघायचा प्लॅन होत होता. पण आज आम्ही आलो आहे फायनली. तर तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. आता आम्ही जवळ आलो आहे. तर या साईडला बघू शकता तुम्ही दरड कोसळले आणि त्या साईडला बरोबर त्याच्या थोडासा अपोजिट म्हणजे थोडासा बाजूला लागूनच तो वॉटरफॉल आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. आजच्या ब्लॉगमध्ये बघूया काय होतं आहे. तर चला लेट्स गो. चौघेजण आम्ही गाडी घेऊन आलो आहे. तर चला बाकीचे चौघेजण तिघेजण तिकडे थांबलेत आणि मी इकडे आहे. जे ब्लॉग स्टार्ट इंट्रो देतो आहे. आणि इकडे बघा दरड कोसळले. आता पाण्यात उतरायची पण इच्छा नाही. तर चला समोरचा व्ह्यू दाखवतो. चौघी रिक्षा मित्रांनो इकडे ना व्हिडिओग्राफी झाला आहे. इकडे माहिती आणि इकडे वॉटरफॉल. नाही चेहरा धुवू का. मग धुजा जरा फ्रेश होतो. फ्रेश होईल लवकर. तर मित्रांनो इकडे आम्हाला आतमध्ये पाण्यात जायची काही इच्छा नाही आहे. तर बघूया तुम्हाला दाखवायचं. पण पाण्यात जायची कोणाची इच्छा नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो. पाण्यात जायची इच्छा नाही आहे. मोठा आहे पानवल. याचं एकच रानपड वॉटरफॉल. मिलके आप आए. तर काही वॉटर पार्क नाही वॉटरफॉल. तर आम्ही बघू शकतो आज आपलं दरड कोसळले त्यामुळे आमची इच्छा होत नाही हे बघा पाण्यात जायची. तर आम्ही इथून आता मागे जातो. मित्रांनो उडी घालतो ते आता विचारतो लगेच. तर मित्रांनो वॉटरफॉल कसा आहे सांगा मला कमेंट करून. आणि तुम्ही सुद्धा इथं आलात तर जरा काळजीपूर्वक. आणि पाणी जास्त डीप नाही आहे. थोडं डीप नाही जास्त डीप आहे. बघूया काय नेक्स्ट सीझन झालं आपलं नाही ते दाखवू तुम्हाला आम्ही. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आजच्या सुद्धा ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टेड करूया. तर आम्ही गाडी तिकडे लावली होती मित्रांनो आणि इथला वॉटरफॉल आम्ही बघून चाललो आहे. तिथं फोटोग्राफी जराशी केलेली थोडीशी तिकडं आणि मग आता आम्ही चाललो आहे. आणि तुम्हाला इथून दाखवतो दिसतोय काय माहिती नाही. इथून बरोबर आपला पानवल सेतू कोकण रेल्वेचा इथून दिसतो रे. बघितलं हां तो बघतो माझा हाच रस्ता गेला. हातकंब्याच्या घाटात आम्ही आता आलोय. उतरतोय. काय सीन आहे रे समोरचा. वाईट अँगलला चेक करूया आपण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरचा व्ह्यू हा वाटला खाली आहे. आणि तिथे ॲक्सिडेंटचं प्रमाण भरपूर आहे. बघा गाडी अरे काय आहे काय झालं ॲक्सिडेंट आहे. 2-3 दिवस झाले. हट हे बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता गॅसचे कंटेनर आहे. कुठला केमिकलचा आय डोंट नो पण कुठला तरी कंटेनर आहे. त्याची लय बेकार कंडिशन झाली होती ॲक्सिडेंटची. मित्रांनो पुन्हा इथे गावाला जंगलात घेऊन आलाय विक्रम मोहिते. आता आपल्या पंकज मोहिते घेऊन आलाय. तर चला चलत्या धारा वेगान वारा गाणं येते 72 चाले भाग्यवान आम्ही कोकण वाले. बड़ी अच्छी बात केले हे मला आवडलंय मला. तर फायनली आम्ही लोकेशनला मित्रांनो पोचलोय. तर बघूया कशावर जास्त राहत करतोय. तर तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती. तर चला लोकेशन काय आहे ते बघूया आपण. बघा
याला पाणी काढा त्याच्यामुळे मजबूत खोल आहे आणि मी बुडेन आरामात. या वरती हात लावला तरी येत नाही हात वर. वड तू गेला जात मध्ये संत्र्या मी उड्या घालताय बाबा. माझी तर इच्छाच नाही आतमध्ये पाणी एवढं खोल बघून पाणी. तर मित्रांनो आम्ही आता कॅमेरा देतो भावाकडे. मला काय पोहता येत नाही म्हणून आम्ही पाठवतोय कॅमेरा. बघूया अरे धर दे हे लोक चालू आहे. हा बुडाला तर बुडाला कॅमेरा. खालून एकदम उडी टाकशील ना खालून नाही तू मोबाईल आता नीट पकड. असा कसा पकडतोय? असा पकड ना. ओके जावा. वाटलं कॅमेरा खाली रेकॉर्डिंग होईल नंतर बघा. ते होय चालू आहे असू दे असं त्याचं नंतर चेक करू ती ना कसं जाते पुढे काय एक साथ. तू जाशील ना? हा भाव एकदम इंटरनॅशनल लेवलचे पोहणार आहे. अच्छा ए मारा रे एकदम. एक दोन तीन हा टाकणार. हा तू कॅमेरा टाकतो खाली आता. पंकू काय वाटतंय करतोय की व्हिडिओ? काय डोकं बिका आपटेल सावकाश सावकाश उलटी उडी मारतोय. मित्रांनो आम्हाला पोहता येत नाही म्हणून आम्ही या पाण्यात उतरत नाही. म्हणजे हाय ती खरी इज्जत सांगतो आम्ही. मोबाईल चालू आहे मोबाईलवरती आम्ही शूट करतो. तर बाब्यानं पण आम्हाला फसवलं. बाब्याला आम्ही आणलं तिथं. बाब्याला पोहता चांगलं येतं. बाब्या तू आला नाही बाग आम्ही आलो इकडे पोहायला. तू स्वामी चौरात करताय तर स्वामी चौरातला पोहायला भेटलाय नाही मला पण माहिती आहे प्रॉपर. तर तिकडे तो पंकू एकदम गारडला आहे. इकडे मंदिर आहे वाघजाई मंदिर. हा आपणला चांगला आपणला नाही दिसत आहे. अरे इकडे पाणी दिसतं का खाली? नाही खाली पाय लावूया किती उंच आहे ते बघूया. टेकलाच आहे बाप रे. एक पुरुष जास्त आहे मला. हा एवढा उंच आहे म्हटलं तर काय बोलायचं ए मावा आपली तर आतमध्ये उतरायची इच्छाच नाही बघून तुला. येतो का वरती आता? विक्रम कोणाची तरी बोलतोय. नाही बसलाय बघा कसा टेबलावरती. विक्रम काय विषय? मित्रांनो तुम्ही झरेवाडीत आलात ना तर आंघोळ करायला नक्की या. माझ्या रिक्सवर येऊ नको. त्या जबाबदारी घ्या. पाणी भरपूर खोल आहे उंच आहे. कारण आता उभा जरी राहिलो तरी माझ्या हात पुरत नव्हते. आणि पोहणार असेल त्याने तू उतरा. आम्ही उतरू शकत नाही कारण आम्हाला पोहता येत नाही. आणि आलात तर इथे जबाबदारी कोणाची नाही आहे. बरोबर तुमची पण काढली आणि आमची पण काढली. आमची पण शेवटी हे भावा चला येतो चला. तर कंटिन्यू ब्लॉग. आणि इकडे मंदिर बघा सुंदर असं. तर हे झरेवाडीचं वाघजाई मंदिर आणि खूप छान वातावरण आहे. इकडून पण पाणी त्यांची कंपनीतली पोरं येणार आहे पोहायला. आणि पंकू पोहणार नाही उतरा लय थोडं पाणी आहे. आयरागिराचं काम नाही आहे ते. तर ठीक आहे कंटिन्यू ब्लॉग बघा. आजच्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी करायचं आपल्याला. तर चला आता आम्ही इथून निघालो आहे. झरेवाडीचं धरण आम्ही एक्सप्लोअर करून निघालो आहे. आणि वाघजाई मंदिरजवळ या तुम्ही आला तर व्हिजिट द्या. आणि पोहणाऱ्यानेच उतरा. अजून परत सांगतो पोहता येतं त्यानेच उतरा. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालो आहे लोकेशन. तर चला बाकीचा ब्लॉग कंटिन्यू. आम्ही आता आलो आहे कुठं? करबुडे मोजेवाडी पिंपलगोंडला. तर भावाची जरा एक वस्तू न्यायची होती. भाव टेन्शनमध्ये आहे. त्याला स्टोरीला गाणं लावायचं आहे. ते जरा 2 तास लागत नाही. 2 तास बरोबर शकतोय. मित्रांनो आता आम्ही आलेलो लोकेशनला सुंदर अशा.
आणि धारा विबानी धारा हे कुठलं गाणं रे? हे कुठलं गाणं विक्रम? निवांत बसलेला आहे आमचा मूड ऑफ करणारा. मी तुला काल सांगितलं आपण उद्या जायचं आहे पण हा कॅन्सल झाला सांगतो कॅन्सल झाला तू कॅन्सल झालं सकाळी जायचं सकाळी सकाळी गेला. मी काय म्हटलं मी तुला काय म्हटलं उद्या म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे आपण चर्चा कधी संध्याकाळची मी तुला म्हटलं आता मग तू घेतो आता सकाळी जायचं होतं ना. तू ऐक मी म्हटलं प्रत्येकाला 2,000 रुपये खर्च येणार आहे चांगलं आहे का नको त्याला रिअल गोष्टी सांगतो मी सगळी बाबा उद्या जायचं आहे प्रत्येकाला 2,000 रुपये खर्च येणार आहे तो पण कुठे हां मी बोललो मग तुम्हाला का जाऊया तू गेलास पेट्रोल पंपात परत पाठी आलास पेट्रोल पंपाचं पण पाठी आलास गॅरेजला मग तू का बसून जाऊन मग तू आला का नाही. अरे बरं आपण संध्याकाळचं थोडं जायचं सकाळी तू सकाळी काय कारण सांगतो ना तुला पट्ट्या कारण म्हणजे कारण सांगतच नाही मी आहे त्या पंकजवर पेट्रोल संपलं वाटतंय टीव्ही नको. आणि हा नंतर सकाळी तू आत्ता मी काय करूया आत्ता काय करूया बोल आत्ताच्या आपल्या ब्लॉग मध्ये काय करूया एंड करायचं आपलं ब्लॉग. येईन काय हे आता चर्चा चालू आहे ते का नाही आपला म्हणजे हा बाबा का नाही आला प्रोग्राम आपण सक्सेस का नाही करू का नाही करू शकलो याचं कारण हा एकटाच आहे. किती वाजता कॉल केला माहिती आहे बरोबर 9 वाजता कॉल केला पाठव जाऊया मी लाक्या बघ पंक्याकडे 9 वाजेपर्यंत मी घरी नाही पंक्याकडे शिवी कशाला भाव्या शिबी नाही द्यायची. पंकज मैत्रीचा कॉल मी त्याला 10 वाजता देवपूजा करून आलो सांगतो किती वाजता आता 9 वाजता 10 वाजता मी कॉल केल्यानंतर देवपूजा करून आल्यावर दाखवतो हे दाखव हिस्ट्री दाखवतो पंख्याकडे होतो बस नंतर मी गेलो मग म्हणजे काय पोरांना म्हणा असं शिकवतो आम्हाला पोरांना म्हणा आता हा आ शाळेचं शिकतो ना तर हे रस्त्यावर लिहायची वेळ नाही लिहायची. पंक्तीला बोल लावा आणि जरा कुठायचा विचारा त्याला आम्ही एका सोडायला पाठवलेला आहे काहीतरी घेऊन आला मला खायला काहीतरी घेणार एक नंबर काहीतरी भाव नाही. हा स्ट्रिंग आहे ना हा स्ट्रिंग विक्रम पियत नाही बाब्या पियत नाही मी पियत नाही मग पिणार बाब्या पितो भावानं आम्हाला टाइमपास साठी काहीतरी आणलेलं आहे. चला तिकडे हे रस्त्यावरती नको. आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे अजून मजा येणार ब्लॉग तर बघा तुम्ही कंटिन्यू ब्लॉग. भावानं आम्हाला टाइमपास साठी काहीतरी आणलेलं आणि ऍक्टिव्ह केलेला आहे मूड आमचा. आपल्याला पसंतणारे माणसं आवडत नाहीत. मी शाळेत आपला ढोल कसा वाजवता धडांग 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 कधी आज फोन करीत आज स्वराजून तू शाळेचं ओपनिंग केलं काय टाइमपास साठी आलेलं आपल्याला भावानं. तर चला कंटिन्यू आपण खाऊया आधी. काय दाखवतोय इग्निशन भेटतोय ना पेट्रोल नाही म्हणतोय मग हॅलो तुझी गाडी चालू होईल आणि मग तू माझ्या खरोखर दोस्तीवर तू अक्षरशः आहे तू काय हो. A few moments later. कधी तू रत्नागिरी ठेवतो इथं घरा घेऊन येईल तू इथं आले विक्रम तयारी एकमेव तो नाही म्हणणार नाही कोण असेल राजू राजू पाटकुडे. आता खाली तुम्ही उक्ती जाऊ माथेरी शिजवूया ते चालू कुठून येतो रे काय हो काय तुम्ही नाही हात कोयती पाऊस आला ना पाऊस आलाच तर भावा. अरे यार अबे यार तर मित्रांनो आमचा मॅगी बनवायचा प्लॅन होता तर बघूया हे बघूया आता मित्रांनो इथं आम्ही आग पेटवणार आहे. दगडी कुठं आहे. तर मित्रांनो इथं आता साफसफाई चालू आहे आणि पंकू इथं नियोजन करतोय. पंकूने आपला संदेश आणि साफसफाई तर इथं आम्ही आता मॅगी बनवणार. अच्छा रे तुला एवढ्या झोल व्हिडिओ काय टाक्याचा तू समजा पंकज लावच्या 2 मिनिटात अंडी टाकतो झू चालवून. अच्छा हाफ फ्राय होय लगेच उलटी चल मला चला चरुक अरे चुरा टाकूया त्याच्यात तू काहीतरी करू याला वाढ लागेल मला त्या काहीतरी आपलं उगत बनवशील. जय श्रीराम. तर मंडळी संध्याकाळचे वाजले जवळजवळ 5:30 पावणे 6 आणि सकाळपासून मला ते फोन करत होते की संदेश एकदा तरी ये बघू शकता हे सगळे पोर आहे बघा मशीन हिरन मशीन. मग थोडंसं माझं काम होतं तरी पण मी थोडासा वेळ त्यांना मॅनेज भादला रे आणि फोडणीचा बघा चर्चे
बस पाणी पाणी लागतोय अजून लागल पाणी. तर मित्रांनो तर मी गोरे गोरे दिसतोय. हा तर मग थोड्या वेळानं मग माझं मी काम सगळं सांभाळून मग आलो. मग एक असा प्लॅन ठरवत थोड्या वेळानं एकाला सुचलं की जरा मॅगी बनवूया. मॅगी बनवायचं ठरवलेलं, पण मॅगी बनवते वेळी जायला कोण तयार नाही. इथून जायला म्हणजे कोण तयार नाही, जीवावर आले तयार नाही. आता झालेलं आहे. आता बघूया ही मॅगी ती शिजते म्हणजे तयारी पाणी गरम होतंय. तर बघूया आता काय होतंय पुढे ती काय बनली की बघू मग काय खायला भेटते ती. एक नंबर. हा बघा फुगते बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही. हे बघा हा अशी फुकाफुकी चालू आहे. ओके. ही पावडर पण टाकायचं. कौन है? पावडर नाही, तिखट मीठ. कहाँ से आते हैं? मसाला एक नंबर. आधी नको त्याला कडी जरा शिजपर्यंत व्यवस्थित घ्या. मित्रांनो आपल्याला लाकडं कमी पडतायत ते बघूया आता आपण काय करायचं ते काय करायचं देश बाबा मॅगी तर टाकूया. मॅगी अरे खा तरी मॅगी. दगड टाकून ठेवलं कागद उडवलं. कागद आपल्याला महत्वाचा आहे आता. लय भारी आयडिया. कर आयडिया भाई. शिजलंय कॅमेरा आता बोललो असतो. सेल्फी कॅमेरा धरून कर रे कॅमेरा उभा. खाली बुडवशील मोबाईल भिजणार आहे पुढं म्हणून रे इकडनं दाखवणार आहे तिकडे धरणार रे. मित्रांनो हे आमच्या मॅगीत पाणी पडलं. तर मित्रांनो इथं बेकार परिस्थिती आमची झाली आहे. पाऊस आलाय जोरात आणि आम्हाला आता राहायला कागद दे. हे प्लॅस्टिकचा वास येलेला नाही ना, लाकडाला धमक आहे ना आपल्या. गेला मित्रांनो पाऊस गेलेला आहे आणि आता आम्हाला खूप अशी धमाल करायची. आणि मित्रांनो हे बघा एका छत्रीत आम्ही 5 जण बसलोय. सर बघू कागद इकडे दे. मॅगी इकडे शिजते आणि हे बघा हे आपल्याकडे हे टाकायचं काही चवच येऊ शकत नाही. आपल्याकडे आहे आपल्याकडे चव आहे चव. मित्रांनो आता हे आपण टाकूया मटाले. मी कधी बनवले नाही ती मॅगी घरी ती. आता तिखट नकोच करू लांब पाहिजे त्या होणार त्या सुतवान सरकार कर. गायडलिंग नाही करणार त्या. आता एक काम करा लाकडं लागणार आपल्याला भाव. पावसाच्या दिवसात घर भेटेल का? त्याला घाबार दे. चल त्या धारा तू समझा? पावसाच्या धारा. लाकडं जरा पुढे ढकल. लाकडा मला पण वाटतं. मित्रांनो मी लाईक सबस्क्राईब करायलाच पाहिजे याच्या व्हिडिओसाठी आम्हाला. वच्चिल मी अरे आटलं पाहिजे. आता मसाला टाकून आटले दादा हे तू हे वचलत ना खाली ते एवढं गरम झालं त्याचा काय उपयोग झाला. कोलचे कधी ये बड़ी अच्छी बात. एवढ्या भर पावसात लांब लांब मॅगी बघण्याची मजाच वेगळी आहे. लांब मॅगी नाही रे मॅगी कोण मॅगी म्हणतो मॅगी कोण म्हणतो मी म्हटलं माझ्यावर आलं मी बोलला पण ना. तर मित्रांनो बघू आता मसाल्याचा विषय आहे. आता दे इकडे मसाला दे. चटपटी मसाला टाकतो. लाकडं संपले मी आला. आता हे कच्ची खायची वेळ आहे वाटतं. नाही कच्ची खाणार काय. मित्रांनो लाकडं संपलेलं आहे आमची. लाकडं सुटतो. लाकडं काय भेटत नाही पावसाळ्याच्या आम्हाला. तर मित्रांनो तो बघू शकता रानपट धबधबा इथून जो दिसतोय ना वॉटरफॉल नाद नाही करायचा. आणि बघू शकता तुम्ही हे तुम्हाला फक्त कोकणात बघायला भेटेल. आणि आता आमची तिकडे मॅगी तयार होतेच आणि थोड्या आम्ही तर खाणार तिथं बसून आणि हा वातावरणाची मजा घेत खाणार भरपूर मेहनत घेऊन. मित्रांनो वरनू कलमाचं पाणी पण पडतंय. फुकून आलेला आहे धूर. चुलीवरती ठीक आहे चुलीवरच्या चव येते. फुकून धूर आलेला आहे आमचा. वाढलं काढला ना काही जांभीलच खाल्ला. आज पुरचं पेटलं. मित्रांनो आग पेटवायचं नवीन यंत्र आम्हाला गावलेलं आहे. आता वर काय टेस्ट आलं आपलं आय डोंट नो. ढवलूच नको तो आधी थांब जरा. ए दादा अरे मॅगी झालेली आहे. असा एक कोणतरी फुकणारा पण पाहिजे. काढला ना माझी साला काढी काय नाही म्हणजे हा आम्हाला खायला पण त्याचं काहीच नाही. म्हणजे माझी साला गेली चालतील. एक मॅगीसाठी यांना एवढी मेहनत घ्यावी लागते आणि ह्या पार्टी करायची म्हणा जेवण करायचं. तुम्हाला सुचलं काय सांगू तुला सुचवण्याचं मनपर्यंत जीव द्या गेला आमचा इथं दुपारी घेऊन. तर मित्रांनो फायनली मॅगी झालेली आहे. आता बघूया कशी टेस्ट लागते त्याची. संदेश मिस्त्रीने टेस्ट करून ओके सांगितलं नाही आहे. बघूया आता. विशाल सुरुवात करते. पान घेतलेला आहे आम्ही. आम्हाला रस्सा नको मॅगी फक्त. राजू रस्सा नको अजिबात. पाण्याचं खाली बाहेर पडेल. एक नंबर. बघा मित्रांनो पानावर पान माहिती काढून देतो पान आहे. झालं नाही की रोट्या आणि काय सांगायचं.
एक नंबर गेला. आणि मित्रांनो पावसाळी मॅगी चांगली बोट बिट चाटून खातात आहे मस्तपैकी. मित्रांनो बघा कसलं वातावरण आहे आणि मॅगी खायची मजाच वेगळी आहे मित्रांसोबत. एवढी आवडले याला. हा टोप पण खातोय खतरनाक. इकडे वातावरण असं झालंय ना तर का नाही मॅगी खायची इच्छा होणार इथं बाबा. हा बघा एकदम मजबूत खातोय. नाईस वन. लय भारी लय भारी. तर पाण्याची सोय पण जोरात आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला बाय. It goes like